एका बाजूला आलोक आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सौरभ. हे तीन पंच आपण पाहतोय या टुर्नामेंटमध्ये. आतापर्यंतची चांगली कामगिरी त्यांची राहिली. चांगले डिसिजन पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून. इथून जर पाहिलं तर साई गणेश सातपाडी संघ जो टॉस तर जिंकू शकला नाही, परंतु बघूया कशा पद्धतीने सुरुवात करेन. बॅटिंगसाठी उतरलाय आणि या मैदानावर ज्या पद्धतीने आज बॅटिंग केले आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 5 चौकार. जब्बीरच्या बॅटमध्ये काल देखील आपण पाहिलं ज्यामध्ये 6 चेंडूवर 6 चौकार पाहायला मिळाले होते. सुरुवात केली पहिला चेंडू जर पाहिला तर इथून पंचांचा इशारा 9चा आलाय. 9ने सुरुवात केली गोलंदाज कौशल यांनी. एक चांगला खेळाडू सिनियर खेळाडू म्हणून कुशलला आपण पाहतोय. चांगला फटका आहे परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. इथून जर पाहिलं तर फेकी चांगली होती. इथून आपण पाहतोय गॅप मध्ये खेळलाय. स्वयं होता आणि आपण पाहतोय त्याच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय बाउंड्रीसाठी. हा देखील चेंडू जर पाहिलं तर नो चेंडू होता आणि त्याचमुळे जर रन्स या ठिकाणी मिळतील 5. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 ने वाढेल. इथून स्कोर कार्ड झालाय 6 धावा. इथून सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. दिवेश पाटील थोडीशी बॅट थांबवली होती. हा चेंडू जर पाहिलं तर थोडा पायावर आला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतला गेला. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 धावा. सिद्धिविनायक डेंजरस बॉईज ज्या पद्धतीने आपण पाहतो हे आयोजन केलं गेलं आणि खूप सुंदर मैदान बनवण्याचं काम केलं त्यांनी. अगदी 2 दिवसामध्ये हे मैदान बनवलं गेलं. यावेळेस टॅप पटका होता. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतील ती म्हणजेच 8 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स मिळेल दिवेश पाटीलच्या या बॅट मधून. चेंडूचा खेळ जर विचारलं तर नक्कीच आपण पाहतोय आमचे स्कोरर 4 चेंडू झालेत. इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुशल पुन्हा एकदा आपण पाहतोय पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फटका सजवताना चान्स दिला गेला नाही. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा, सॉरी 10 धावा. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स आणखीन एकदा घेतलंय. एकूण 11 धावा झालाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट केलंय कुशलच्या या गोलंदाजीने, ज्यामध्ये 2 एक्स्ट्राच्या रूपाने 9 चेंडू आले. 9 चेंडूवर 1 चौकार देखील मारली आणि बाकीचे चेंडू जर पाहिले तर सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आतापर्यंत ज्या धावा जमवल्या गेल्या तब्बल 11 धावा. स्वयं आलाय. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा जय हनुमान उनबाट संघ. थोडस जर पाहिलं तर यंग टॅलेंट जास्त वापरलं गेलंय. हा चांगला चेंडू होता. इथून जर पाहिलं तर थोडस लेगस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. त्यावर दिवेश पाटील थोडी रिस्क घेणार नाहीये आणि पंचांकडे नक्कीच त्यांनी बघितलं, जाणून घेतलं की हा चेंडू वाईट होता का. आणि यस, पंच देखील तेच म्हणाले, परंतु कुठलीही रिस्क घेणार नाहीये दिवेश पाटील आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी काढतायत. सिंगलने धावसंख्या 12 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल रन्स घ्यायचा आहे आणि सिंगलने इथून जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करतायत. आतापर्यंत सिंगल डबल नक्कीच चालू आहे साईगणेश सातपाडी संघाचं. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं एक नोचा चेंडू होता त्यावर आक्रमण केलं होतं. चौकार नक्कीच मारली होती. इथून आपण पाहतोय दिवेश पाटील आहे स्ट्रायकिंगवर. टॅप केलाय चेंडूला ऑफसाईड रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला होता. चेंडूला फील्ड केलं आणि फील्ड करून जर पाहिलं तर इथून सिंगल रन्स घेतलाय. सिंगलने स्ट्राईक आपण पाहतोय पुन्हा एकदा रन्स वाढवण्याचं काम केलंय. यावेळेस खूप बाहेर चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला.
याला मात्र सोडून दिलं. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 धावा. आता मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पहिला चेंडू जो पाहिला लेग स्टिकच्या बाहेर होता, आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकतोय. म्हणजे वाईट रन्स या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स या ठिकाणी काउंट केले जात आहेत. 16 धावा. हलकीशी एज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. या सिंगलच्या मदतीने आणखीन 1 रन्स वाढेल. 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर. इथून जर पाहिलं तर कडक प्रहार समोरच्या दिशेने हा फटका सजवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. 21 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पाहतोय आपण चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा सेन्सिबल सिंगल रन्स घेतलाय. इथून ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट केलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल धावा आल्या होत्या. तर 2 षटक आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, अशा एकंदरीत 22 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या, ज्यामध्ये एक एक चौकार दोन्ही ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान उनबाट संघाकडून रोहितला आणलं गेलं. पाहतोय आपण षटक क्रमांक 3. 22 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पायावर चेंडू. थोडासा हैराण करतायत फलंदाजाला पायावर चेंडू टाकून मोठा फटका मारण्यापासून वंचित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज. आजच्या या नाईट मध्ये आपण पाहिलं तर जब्बीरची बॅटिंग काय जबरदस्त बहरली होती. 39 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. चांगली बॅटिंग केली होती. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स. थोडस माइंड सेट करून आल्यात. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. दिवेश पाटील आक्रमकतेसाठी ओळखला जातोय, परंतु अजूनपर्यंत दिवेशने आक्रमकता दाखवली नाहीये मैदानावर. यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू आला होता. थोडीशी रिस्क घेतले. तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नॉट आउट. इशारा येतोय पंचांचा. डायरेक्ट पायावर हिट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 25 रन्स. 25 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंगचे, सॉरी या षटकाचे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग साईड रिजन मध्ये खेळण्याचा प्रत्येक गोलंदाजाने टार्गेट ठेवला. इथून जर पाहिलं तर थोडंसं पायावर चेंडू टाकण्याचं काम केलं आणि त्याचमुळे साई गणेश सातपाडीला चान्स मिळत नाही मोठा फटका सजवण्यासाठी. आतापर्यंत आपण पाहतोय 4ही चेंडूवर सिंगल रन्स खर्चीकरण होताना. फुलटॉस चेंडू आहे, सोडणार नाहीये. चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चिन्मय होता. इथून पाहतोय पायावर चेंडू आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि यस सक्सेस होतात त्या ठिकाणी. स्वयं होता, परंतु अगदी स्वयंच्या बाजूने चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार आले. शुभम होता, सॉरी. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकंदरीत 31 धावा. 31 रन्स ऑन दी बोर्ड. चिन्मय आलाय. आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज म्हणून जय उनबाट संघाकडून पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर फुलटॉस चेंडूवर इथे स्वागत केलंय चिन्मयचं चौकारांचं.
चांगला फटका पाहायला मिळाला. दिवेश यावेळेस जर पाहिलं तर थांबणार नाहीये, कारण की पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करेल हे मात्र आता निश्चय होत असताना, कारण की स्कोर वाढवायचा आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 35 धावा. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय. आणखीन एक चौकार. याच खेळाडूचा जर विचार केला तर 2024 वर्ष त्यांनी गाजवलं होतं. 6 चेंडूवर 6 चौकार जरूर मारल्या होत्या. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा तीच पोझिशन बनवताना आपल्याला पाहायला मिळेल का? या मैदानावर बनवलेच 6 चेंडूवर 6 धावा. विचार केला तर इथून डिक्लर झोन कडे जाईल. थोडस रिस्की शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल मिळवलाय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर अगदी वेगाने वाढते. स्कोर कार्ड 40 धावांवर जाऊन पोहोचतोय. यावेळेस चेंडू थोडासा बाहेर आलाय, लेग स्टिकच्या खूप बाहेर जाताना, परंतु यावेळेस पंचांकडे पाहिले जाईल. पंच इशारा देतील. हा चेंडू इथून आपण पाहतोय यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि चेक केलं जाईल, कारण की आपल्याकडे सुविधा आहे आणि सुविधा असल्या कारणाने जर पाहिलं तर हे चेक, परंतु सॉफ्ट डिसिजन पंच वाईड आहे. यस, सॉफ्ट डिसिजन वाईड आहे. तो यहाँ पे अंपायर डिसीजन शुरू आएगा और अंपायर डिसीजन आता हुआ इट इज वाइड बॉल. वाइड बॉल, वाइड बॉल. इस बार फिर से एक बार इस गेंद को खेलना चाहते हैं. ऑफसाइड रीजन में कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन गेंद सीधी निकलती हुई. यहाँ पे पहला विकेट गिरता हुआ साई गणेश सातपाडी टीम का. पहिला विकेट नक्कीच आलाय. बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय विकेट आलाय. नवीन फलंदाज अर्चू आलाय. पाहतोय आपण हर्षद. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, नक्कीच चांगला गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. दिवेश पाटीलचा कडक प्रहार होता, पण तो रोखलं गेलंय त्या ठिकाणी संयम यांनी. या षटकातील जर पाहिलं तर या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा, 42 रन्स. शेवटचे चेंडू शिल्लक. इथून रिस्क घेतली होती, थोडा फटका सजवायचा होता, परंतु हा चेंडू जाईल डिक्ल. यावेळेस बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. धावसंख्या 42 धावा लागले. इथून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष असणार आहे. 43 टू विन. येस, आपण पाहतायत मनीष बिन सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, आलेले आहेत. आपण पाहतोय त्यांचं स्वागत असेल बोईसर नेटवर्कच्या माध्यमातून. आपण पाहतोय आज आपल्याला जो नेटवर्क प्रोव्हाइड केला गेलाय आणि मनीष सर आई या आपण आपलं स्वागत है. आइए मनीष सर, आपका दहे दिल से स्वागत है. अरे उधर खाते ना बॉल.
बोईसर नेटवर्क प्रॉपरेटर आपण पाहतायत मनीष बिन सर, आपलं स्वागत आहे या मंचावर. आपका दही दिल से स्वागत है इस मंच पे. तर आपण पाहतोय जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. इथून सातपाडी संघ देखील आपण पाहतोय आज थोडंसं यंग टॅलेंट मध्ये आहे, कारण की कुठेतरी नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये उतरवलेत त्यांनी. माऊली स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या जर्स्या त्यांना स्पॉन्सर्स केल्या गेल्या आणि इथून आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कुशल असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 43 धावांचं लक्ष आहे. उनबाट संघ हा लक्ष इझिली डन करू शकते. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला चेंडू जर पाहिला तर आणि फटका मारण्याची प्रयत्न होता ऑनसाइड रिजन मध्ये. बॅट फिरवली होती परंतु बॅटचा संपर्क तितकासा झाला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्सने सुरुवात केली. रोहित आपण पाहतोय सलामीची जोडी आहे, स्ट्रायकिंग जोडी. प्रयत्न असतील पहिल्याच जोडीमध्ये चांगल्या रन्स या ठिकाणी बनवाव्यात. हा फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय, चांगला गॅप होता आणि चेंडूवर जर पाहिलं तर चौकार मिळवले असं मी म्हणेन. थोडासा स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हर्षल गोलंदाजी करत असतो, ही गोलंदाजी कुठेतरी थोडीशी वेगळी करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला पकडून टाकण्याचा प्रयत्न असतो नेहमीच, परंतु यावेळेस आपण पाहतोय मुभा दिली होती फलंदाजाला ह्या फटका खेळण्यासाठी. 2 चेंडू झालेत. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा. पुन्हा एकदा रोहित सिंगल रन्स साठी या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल रन्स नक्कीच कंप्लीट केला गेलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू. आतापर्यंत हा चेंडू खूप चांगला राहिलाय. या आधी देखील थोडासा पायावर टाकला होता आणि त्याचमुळे कुशलला मारताना कुठेतरी थोडासा अडथळा निर्माण झाला होता, परंतु दुसऱ्या बाजूने रोहितने हिट केला. थोडस दबावमुक्त हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा तेच प्रयत्न राहिलेत. आतापर्यंत थोडासा खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न होत आहे हर्षल द्यायचा आणि सिंगल रन्स मिळेल. सिंगलने धावा आतापर्यंत 7 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु फसलाय चेंडू. तिथे मात्र राहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय सातपाडी संघ, साई गणेश सातपाडी संघ ज्या पद्धतीने आलाय, नवीन गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न करत असेल. तर आदित्यला आणलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याला या ठिकाणी सेकंड ओव्हर साठी आणलाय. इथून आपण पाहतोय कुशलच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. यावेळेस आपण पाहतोय दिवेश पाटील अगदी वेगाने चेंडूला फेकतोय. हर्षदनं चांगली या ठिकाणी गॅदरिंग केला चेंडू आणि या चेंडूवर विकेट घेतलाय. विकेट आलाय.
पहिला विकेट नक्कीच येत असताना आपण पाहतोय जयोन्मान उनबाट संघाचा धावसंख्या स्थिरावली गेले 7 या आकड्यावर जिंकण्यासाठी आपण पाहतोय 43 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 35 धावा अजूनही बनवायच्या, 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. शुभम आलाय, इथून आपण पाहतोय टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस होईल आउट, गडी बाद होईल. रनआउटच्या रूपाने हा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम फटका टॅपचा होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी साई गणेश सातपाडी संघाकडून आणि तितकीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. स्वयं या ठिकाणी येत असताना टू डाऊन मध्ये स्वयंला आणलंय परंतु बघूया एका बाजूला रोहित आहे. यावेळेस रोहितचा फटका, चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी गुडघ्याला वाकवलंय आणि चेंडूला खेळून काढलंय ऑन साइड रिजन मध्ये, स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला. दिवेशला देखील कोणताही चान्स दिला गेला नाही, इतका फटका फास्ट होता. रोहितला चांगलं खेळावं लागेल इथून ही मॅच जिंकवायची असेल तर. एक चांगला खेळाडू, सिनियर खेळाडू आहे रोहित आणि त्यासाठी त्याला खेळावं लागणार आहे ही मॅच साठी. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूला नतीजा दिलाय, त्या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार मारतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने वाढेल, स्कोर कार्ड वर धावसंख्या होईल एकंदरीत 15 धावा. 2 चेंडूवर 2 आतापर्यंत चौकार रोहितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी टीम मीटिंग नक्कीच त्वरित बोलवली गेली कारण की 2 चेंडूवर 2 चौकार लगावल्या, थोडेसे शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला जय उनबाट संघाच्या फलंदाज रोहित यांनी. इथून आपण पाहतोय थोडीशी लेंथ लाईन बदलावी लागेल आदित्याला कारण की शॉर्ट चेंडू जर असतील. 15 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर सजवलाय परंतु इथून रनआउटचा चान्स होता आणि यावेळेस सिंगल रन्स अगदी चोरटी धाव या ठिकाणी घेतली जाईल. या सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल, 16 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडू झाला. चला प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल कारण की आपण कालच्या दिवसात देखील नियम पाहिला होता 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि क्रुशियल मुवमेंटला आपण नक्कीच सांगू इच्छितो परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मीटिंग करायची नाहीये. इथून आपण पाहतोय स्वयं फलंदाजीसाठी शेवटचा चेंडू खेळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता परंतु यावेळेस चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 गेंदे शेष है और 12 गेंदों में जीत के लिए 26 रनों की अभी भी दरकार है. 12 गेंदे शेष है, 12 गेंदों में 26 रन चाहिए. 12 चेंडू 26 धावा. इथून जर पाहिलं तर गोलंदाज कोण येईल आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळेल सातपाडी साई गणेश सातपाडी संघाकडून. ध्रेयला आणलंय, आपण पाहतोय ध्रेय. 12 चेंडू 26 धावा बॅटचं समीकरण आहे. इथून रोहितची बॅट ज्या पद्धतीने चाललंय, चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. हा चेंडू वाईट आहे, ज्या पद्धतीने पंच दर्शवतायत अति बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. पायावर चेंडू टाकला होता, डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळेल. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 24 धावा, 11 चेंडू 24 धावा. 11 चेंडू 24 धावा मॅचचं समीकरण आहे. इथून जर पाहिलं तर स्वयंला चांगली बॅटिंग करावी लागेल.
हो फटका चांगला आहे परंतु इथे आपण पाहतोय चान्स होता रनआउटचा परंतु थोडीशी स्लो फेकी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर वाचल्यात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रीज मध्ये पोहोचताना इथून आणखीन एक सिंगल रन्स मिळेल जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल येणारे चेंडू जर पाहिले तर 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता 10 मध्ये 23 अहो पायावर चेंडू आदळतोय रन्स मिळणार नाहीये डॉट चेंडू आलाय थोडस स्लोवर चेंडू थोडासा हात फिरवला होता या चेंडूवर आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय पुन्हा एकदा बॅकफुटला गेला पंच केलाय चेंडूला परंतु डिक्लेअर झोन कडे जातोय आणखीन एक रन्स मिळेल धावसंख्या एकने वाढेल स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 20 धावा जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे 23 असेल 23 रन सॉरी 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे इथून थोडासा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला परंतु स्वतःवर बेतलं असं मी म्हणेन विकेट या ठिकाणी येत असताना स्वयंचा विकेट आलाय एकवीस धावा झाल्यात अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय शेवटचा चेंडू शिल्लक आहे भूपेंद्र आलाय इथून आपण पाहतोय भूपेंद्र खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूला अडवलाय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे 6 मध्ये 22 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू खेळलाय रोहित परंतु यावेळेस जो क्षेत्र निवडलाय तो कुठेतरी चुकीचा असेल कारण की जिंकण्यासाठी तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे समोरच्या दिशेने आक्रमण करावं लागणार आहे इथून आवडतोय 5 मध्ये 21 ची आवश्यकता आहे फटका तर चांगला सजवलाय परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय इथून पाहायला मिळेल 20 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 4 मध्ये 20 इथून बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक खेळाडू रोहित जे आशा अपेक्षा होती ती आता कुठेतरी बंद झालेली आपल्याला पाहायला मिळेल कारण की 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 20 ची आवश्यकता आहे रोहितने चांगली बॅटिंग केली मी म्हणेन या मॅच मध्ये चांगल्या चौकार त्यांनी लगावल्या होत्या परंतु ही मॅच खूप लांब जाताना उनबाट संघाकडून आणि पुन्हा एकदा बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय विकेट मिळताना इथून दिवेश पाटील याला चांगली कामगिरी राहिले आतापर्यंत दोन्ही विकेट जर पाहिले तर दिवेश पाटीलच्या नावावर येत असताना चिन्मय आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओहो इथे पुन्हा एकदा क्लीन बोल्ड विकेटची हॅट्रिक या ठिकाणी साध्य केले दिवेश पाटील या टुर्नामेंट मध्ये जर पाहिले तर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला विकेटची हॅट्रिक घेत असताना चांगली कामगिरी राहिले इथून आपण पाहतोय दर्पण आलाय नवीन फलंदाज डावखुरे आताचा फलंदाज आहे पुन्हा एकदा क्लीन बोल्ड क्या बात आहे 4 चेंडू मध्ये 4 गडी बाद केले आहेत नाव आहे दिवेश पाटील कमालीचा गोलंदाज पाहिलं होतं डावखरे आताचा गोलंदाज आहे त्याला थोडस उलट फिरवलं आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेतलाय आणि धावसंख्या इथून जर पाहिली तर मॅच जिंकली जाते ती म्हणजेच साई गणेश सातपाडी संघ अभिनंदन साई गणेश सातपाडी संघाने कौतुक करीन मी जय उनबाट संघाचं जय हनुमान उनबाट संघ या ठिकाणी पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत नो डाऊट
दिवेश पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी म्हटलं तर ज्या गोलंदाजीमध्ये 4 चेंडूमध्ये 4 विकेट हासिल केले असा एकमेव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या टुर्नामेंट मधला दिवेश पाटील. या दिवेश पाटील मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. चला या दिवेश पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि राजेश यादव सरांकडून आपण देऊयात मॅन ऑफ द मैच। राजेश यादव उनके हाथों से सम्मान किया जाएगा मैन ऑफ द मैच का। या दिवेश नक्कीच दिवेशला 2 मिनिटं थांबवीन। दिवेश पहिलीच मॅच मॅन ऑफ द मॅच। फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन तुला, अभिनंदन असेल या मॅन ऑफ द मॅच साठी। काय म्हणशील ज्या पद्धतीने आज नवीन पोरांना घेऊन आज त्यांना संधी दिली आणि चांगली मॅच खेळले, ते देखील चांगली कामगिरी केली, काय म्हणशील याबद्दल? खूप छान वाटते, कारण नंतर पण आम्हाला आमच्या टीमसाठी नवीन पोरच इम्प्रूव्ह करायला लागतील टीममध्ये, कारण प्रत्येकाला जमत नाही, काही ना काहीतरी प्रॉब्लेमनुसार काही येत नाही प्लेयर, त्यामुळे आम्ही नवीन संघ घेऊन आज खेळतोय आणि 100% परफॉर्मन्स केला पोरांनी आणि आम्ही विन झालो। पहिल्यापासून माइंड सेट केला होता तू सिंगल रन्स इथून बनवायचा, शेवटची ओव्हर मिळेल, शेवटमध्ये चांगल्या रन्स बनेल, चांगल्या रन्स झाल्या, नक्कीच पॉझिटिव्ह माइंडने खेळलास, त्याबद्दल काय म्हणशील? हां, कारण जिम्मेदारी मलाच घ्यायची होती, मला आणि हर्षदला, कारण दोघेच असे वाटत होते की चांगले बॅट्समॅन आहेत आणि एक नवीन पोरगा आहे धैर्य, तो पण चांगला सिंगल त्याला मी एवढंच बोललो होतो की तू सिंगल एका साईडने चालू ठेव, बाकीचा मी बघेल। नेक्स्ट मॅच तुला खेळायचे, त्याबद्दल तुला शुभेच्छा असतील। चला नेक्स्ट मॅच जाऊयात। दोन संघ, साईदीप संघ असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपडी संघाचा कर्णधार। आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या, आपण तिथे टॉस करूयात। टॉस करतील आमचे साथी कॉमेंटेटर वॉइस ऑफ बॉय सर युसुफ सय्यद सर। तर आपण पाहतोय शब्बीर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस। अगदी एक चांगला बेस्ट प्लेयर म्हणून आपण शब्बीरला पाहतोय आणि या ठिकाणी टॉस साठी आलेत ते। दोन्ही संघाचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभेच्छा देऊया सर्वप्रथम। क्वालिफाय मॅच असणार आहे आणि